67 हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। पार्वती पते शिवहर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की जय। जनार्दन एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। मर्दुनिया मयासुरा त्याच्या घेऊनिया उघडोनिया विवर द्वार केला मुक्तार वाळी। महायोग पिते तटे भीमरत्यम वरदं पुंडलिकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठतं प्रमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गम्। आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सफळ विधेय अधिकर। तेच बंधुचरण श्री गुरुते ते नमस्कारोनी आता। गौरीपुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन आणि स्वामी गुरु जनार्दन यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करू। शांती ब्रह्मनाथ महाराज किसकिंदा काळातील अतिशय रसाळ चरित्र आहे। वाली आणि सुग्री या दोन भावामध्ये युद्ध झालं। भगवान रामचंद्रांना करता विचारली दोन भावामध्ये युद्ध का झालं, युद्धाचं कारण सांगा। सांगायला सुरुवात असो वाली त्या ठिकाणी महाराज युवरामध्ये युद्धासाठी गेला। 6 महिने युद्ध वालीने केलं। 6 महिने भाऊ न आल्यामुळं त्या ठिकाणी महाराज काही ऋषीनं मुनीनं राजा सुग्रीवाला राजावर बसविलं। 6 महिने त्या ठिकाणी सुग्रीवाला राजा चालवी। तेवढ्यामध्ये वाल्याला मारून वाली परत आली। परत आलो तर फार भाऊ असताना सिंहासनावर बसला। वालीला सिंहासनावर बसलेला फायदा त्या ठिकाणी वालीनं बसला आणि राग आला वालीला। रागात वाली काय काय करतो आहे ऐकली वाळीचे गर्जन मला उल्हास झाला पुन्हा। जीवी प्रेताचा पडते प्राण दिव्यांग मन वाळीचे। वालीनं भूपार केला। सुग्रीव सांगत आहे भावाचा भूपार मी केला, मला आनंद वाटलं होतं भाऊ मेला युद्धात 6 महिने आला नाही, पण देवानं माझ्या भावावर कृपा केली, परत जिवंत आला। मला आनंद वाटला बरं, मला आनंद वाटला पण वालीला आम्हाला बघून वाईट वाटलं बरं। का वाटलं तर पुढे निघणार कथा बरं। मला वाटलं माझ्या पाठीला काय बरं झालं बाबा, आनंद वाटला। मग काय बरोबर मृता होय अमृत पान अंधा उघडिता लोचना। वर्षांनी वर्षे गाना देवी आत्मना वाळीचे। सुग्रीव सांगायचं किती आनंद झाला, त्या आनंदाला पारावार नाही। दुष्काळ पडला होता कोरडा, पाऊस पडला, तेवढा आनंद तो एखादा माणूस मरून जाऊ लागला
तेवढा आनंद, त्याच्यापेक्षा आनंद मला झाला. का झाला? माझा भाऊ परत आला ना. असे एवढा आनंद झालेला राजा सुग्रीव त्या ठिकाणी सांगत आहे. बोल. पार्थिवाचे प्रियदर्शन साधक पावे ब्रह्मज्ञान हे विवाहीचे आगमन सुख संपन्न मद सुग्रीवा. साधक माणूस साधनेला बसला आणि साधकाचा साध्य सिद्धीला गेलं, साधकाला ज्ञान मिळालं तर साधकाला आनंद झाला. साधक म्हणतो आपण परिश्रम केले, कष्ट केले, कष्ट केल्यावर कष्टाचं फळ मिळालं. आता आपण शेती पेरली, शेती पेरल्यावर महाराज शेत चांगलं पिकल्यावर शीन भाग हारतो वाटते. तसं त्या ठिकाणी महाराज सुग्रीव म्हणायला लागला, माझा भाऊ युद्धाला गेला, परत आला. भाऊ बघल्यावर एवढा आनंद झाला, आनंदामध्ये नाचायला लागलो मी. आला वेळेमध्ये माझा भाऊ, बऱ्याच दिवसापासून आमची भेट झाली. प्रभू राम, मला आनंद झाला. बोला. ऐकली वाईचे आगमन सुखी झाले रुची प्रधान सुखी नगर नागरिक जना सुख संपन्न स्त्रिया बाळे. वालीचं आगमन, वाली युद्ध करून परत आल्यावर अहो या गावाला आनंद, राजवाड्यामध्ये आनंद, ऋषीला आनंद, मुलीला आनंद, लहान लहान लेकराला आनंद. आनंदच आहे ना. राजा परत आल्यावर आनंदी आनंद गावामध्ये व्हायला लागला. आणि त्या आनंदामध्ये काय झालं पडलं? बोला. उभवनिया गुड्या मखारे डोल निशाण वाद्य गजरे अवघे आले पैसा मोरे जय जयकारे गरजती. किती आनंद! त्या आनंदाला दोन मिनिट. राजा सुखरूप परत आला आणि राजाला भेट देण्यासाठी महाराज वाद्य वाजायला लागले, ढेरी वाजायला लागल्या, टाळ घोळ विणी आनंदाचं वाद्य वाजायला लागलं, तुरी वाजायला लागले, तोरण बांधले. जणू काय महाराज आज लक्ष्मीपूजन आहे की नाही, दसऱ्याचा शुभमुहूर्त. कसा शुभमुहूर्त बरं ते लोक म्हणले, दिवाळी दसरा त्याची आमास सती हारी जण भेटती, तोरण बांधले, पुढे उभे केल्या, आनंद आहे ना. 6 महिने राजा युद्ध करून जिथून आला, त्या जितिण्याचं प्रतीक लावणे प्रजा आनंदानं असायला लागले. बरोबर. ज्ञाना सुग्रीवे यवनिया पणा दीर्घ घालूनी लोटांगणात मस्तकी वंदुनिया चरणात आलिंगना देऊ गेला. सुग्रीव राजा म्हणते, मला आनंद झाला, भाऊ आला म्हणून. पळतच गेलो पुढे घेऊन आणि बंधू राजाला लोटांवर घाला का लोटानं, दादा बाबा झाला आला तुम्ही काय, आणि तुमच्या आम्ही वाट बघू लागलो. सुखरूप देवानं तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचित केलं असा आनंद मला वाटला. आणि भावाच्या पुढे गेलो, लोटांवर घालायला सुरुवात केली, भावाचे पाय धरायला सुरुवात केली. पण काय झालं बरं? मज देखोनी सन्मुख हरी रागे झाला विमुख माझे न पाहेची मुख परम दुःख मानसी. मी भावाला भेटायला गेलो, नजरा नजर दोघांची एक झाली. मला आनंद वाटला. पण माझ्या भावाला एवढा राग आला, माझ्या तोंडातून सुद्धा बघणार, त्याला वाईट वाटलं. काय बंधू जिवंत असताना यांना राजाच्या खुर्चीवर बसलाय, त्याचा अर्थ असं याच्या मनामध्ये मी मारावं, राज्य भोगावं असं भावाच्या मनात आलं. त्यामुळे त्या ठिकाणी माझा भाऊ मला माझ्याकडे बघत नाही, बोलत नाही. त्याला राग आला, चिरड आली. आणि काय केलं बघ, मग केले राजाभिषेकाना येणे वारी क्रोधायमान अभिषेक करविता जे प्रधान त्यांच्याही आपण निग्रह उपाय. मला सिंहासनावर बसलेला फायदा वारीला राग आला. किती राग आला? ज्या प्रधानानं सिंहासनावर मला बसविले त्यालाही माराय त्याच्या अंगावर धावला वाईबर. प्रधान हो, मी जिवंत असताना माझ्या भावाला खुर्चीवर बसलेल्या राजावर बसलेल्या तुम्हालाही सोडित नाही. प्रधानाला माराय धावला आणि मला माराय
करती केली विनंती वा वा. माझा अपराध कोणी अरती हा. वाचिती कोप धरिला भावाचा राग पहिलो दोन्ही हात जोडलेले भावाचा पुढे गेलो दादा एवढं का रागाव द्या हो तर सांगा ना माझी काय चूक झाली जरी चूक झाली मी लहान बंधू आहे तुम्ही वडील आहात तर मान्य करा आता भावाची विनंती करायला लागलो क्षमा भावाला मागायला लागलो पण रागानं लाल झालेला भाऊ त्याचा राग शांत झाला नाही राग पुन्हा वाढला काय बरोबर आम्ही तुझे विना नाता तू आमचा ज्येष्ठ भ्रांता वा. तुझे नियमी सदा समाधान आम्ही कृतार्थ तुझे रागावू नका बरं आम्ही लहान लेकर आहे आणि लहान लेकरं म्हणल्यावर लेकराच्या चुका होतात तुम्ही समर्थ ज्ञानी हुशार आहात मग काही चुका झाल्या असतील पोटात धारण झाला आम्ही तुमचे लहान भाऊ आहोत तर लहान भाऊ म्हणल्यावर तुम्ही वडील आमचा अपराध क्षमा करा रागावू नका दोन्ही हातून भावाला विनंती करायला लागलो क्षमा मागायला लागलो पण भावाला राग आला क्षमा न करता भावाला काय बरोबर भाग्य दोन्ही शत्रूशी सभाग्य भाग्य येती भेलासी परम भाग्य भेटलासी आयसे वाळीसी विनविले विनंती केली भावाची बदादा 6 महिने तुम्ही युवराज गेला युद्ध केलास 6 महिन्यानंतर तुम्हाला विजय मिळाला भाग्यानं तुमची आमची वेळ झाली आमचं काही भाग्य म्हणा आम्हाला तर आशाच नव्हती बघली पण दैवयोगानं तुम्ही जीवित राहिला तर आला आणि भेट झाली त्या भेटीचा एवढा आम्हाला आनंद आहे बरं त्या आनंदाला पारावार नाही दादा या 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 दादा या असा राजा सोडून ऐकोनी माझे वचन वाळी क्रोधे अरक्का नयना कठीण बोलिला दारुण सुहर्तपणा सांडूनी एवढं नम्रतेनं भावाला बोललो माझं बोलणं वालीनं ऐकलं राग त्याला आला राग भयंकर राग आला बरं आणि रागामध्ये मला जेवढं कठीण मला बोलला अंगाला छिद्र पडायसारखं बोलला बरं बोललाच नवं रागात माझ्या अंगावर मारण्यासाठी धावला लातही मारले बरं तू बंधू नव्हेसी माझा वैरी हो, हो, हो. वैर केले बहुता परी तुझ्या वैराची पै थोरी परोपरी छळवादी अरे सुगीवा तुला भाऊ कसा मला भाऊ नवास ते वैरी बाई वैरी पण गोड बरे भाऊ तुला मग गोड बोलूया अरे वा भाऊ तुला वाटलं भाऊ एवढा म्हणजे मारावं नाव करायचं मला मिळावं तुला भाऊ कसं म्हणा भावाच्या मदतीला आला नाहीस भाऊ युवराज गेलाय भावाची पाठ राखाय यावं की तू तर तुला मी भाऊ म्हणत होतो अरे वा भाऊ भाऊ युवराज गेल्यावर भावाला युवरामध्ये कोणलास आणि राजावर आला असं सिंहासनावर बसून राज्य चालवालास अरे तू माझा भाऊ नवास माझा पत्र वैर काही जरी झालं मी तुला क्षमा करीत नाही आणि तुला सोडित नाही मी निघालो वाजवारी राहे सावचिता येते तुवा केले विपरीता बारी पर्वत तापीला तुम्ही आज एकच तुला सांगू मी तुला सांगू सोडीला मी येईपर्यंत युवराचं दार रक्षण कर सांगलं होतं की त्यानं म्हणलं हो सांगितलं का आलास बरं आलास तर आलास युवराचं दार मोकळं ठेव की मी उदारामध्ये गेल्यावर युवराच्या दाराला मोठा दगड लावलास युवराचं दार बंद केलास आणि तू पळवीत आलास राजावर बसलास मजा महाराज राजभोगाला स्वप्नेला घेऊन निश्चित या पोटात पुढं आलं म्हणजे युवराज भाऊ गेला आता मी युवराचं दार बंद केले युवराज भाऊ मरती गेला आता राजा आपल्या समोर तू राजा केला तुला भाऊ कसं म्हणावं
भाऊ जिथं असताना मेलं म्हणून तू राज्य करायला आज तुला भरोसा काय आहे? राग राग त्या ठिकाणी वाली बोल सुग्रीवा तुझे मनोगत बाहुली माझा केला वाघाचा भोगा विराज समाचार विरतदात बुद्धिले सुग्रीवा तुझ्या मनात किती कपट होता मला माहित. कपट फक्त म्हणूनच तू हे केलास. तुला माहिती आहे की भाऊ युद्धाला गेला युद्धाचा चालू आहे. युद्धाला गेल्यावर भावाच्या प्रत्येक क्षणा मदतीला मध्ये यावं की पण नाही आला असता आला. तुला सांगू दारामध्ये बसून राहिलं दारात तरी बसून दार नाही सोडलं बरं सोडला दार बुजविलास. इतर राजा येऊन बसला तुला भाऊ कसा म्हणा भाऊ नवास तू माझ्या कटर वैरी आहेस कटर वैरी मारते बोला. दिली गावे बघ सुखाता सांगण्या समतान तुम्ही घरीला राजे भोग स्वार्था सुहृदत्व तुझ लागी. तुला सांगलं होतं एवढ्याच्या दारावर बसून राह. तुला भावाची पर्वा नाही भावाची गरज केली नाहीस. भावाची आशा सोडलास युवर कोडलास राजावर आलास राजा झालास खुर्चीवर बसलास. आता एकदा खुर्चीवर बसल्यावर त्याला जगाचं काही देणे घेणं नसते बरं. राजपद हातात आल्यावर तू आपल्या राज्यामध्ये मगरमस्त झालास. लेकरात बायकात तुषार राज्य करायला लागलास. तुला भाऊ कसं म्हणा राग राग बाजी बोलायला लागला. सोय राजे भोगावे समता मरावे हे तुझ्या पोटाता अरे जाणून तू केलास. तुला वाटलं भाऊ करावं आणि भावाचं राज्य मला मिळावं. केलास ना कर्म तुझे कर्म केला असता तर तुला फळ भोगावं लागतं. वाली बोलाय काही जरी झालं आता मी तुला सोडणार सुग्रीवा तू माझा वैरी आहेस. एवढा माझा भाऊ म्हणणार मला मारण्यासाठी आला होता. राजा सुग्रीव प्रभूला मला कथा सांगेल देवाला प्रश्न केला तुझ्या दोन भावामध्ये वैर काय. मग सुग्रीव सांगायला लागला भगवान एक तर दारा आणि राज्य पैसा आणि बाई मला भांडणं जायचं बरं. सुग्रीव सांगत आहे राजामुळे पत्नीमुळे दोघांमध्ये चुकलं म्हणजे बोल यारी घोनी बिरांता दानव मारिले समस्ता सपुत्रा सैना करिता घात रक्त विवरी प्रवाही. त्या ठिकाणी वाली सांगत मी युवरात गेलो आणि युवरात गेल्याच्यानंतर युद्धाला सुरुवात झाली. कोठ्यामध्ये राक्षस माझ्या अंगावर आले. जेवढे राक्षस युवरामध्ये आले तेवढ्याला मी मारतो आणि राक्षस मारल्याच्या नंतर ते युवरात रक्त वाहू लागले ना ते रक्त राक्षस ते रक्त युवराच्या बाहेर निघालं. एवढी कमी वाले वाली सांगितलं वीर करिता महामारी आशुद उलटले विवरी तू प्रवाहो बिल द्वारी दानवा बाहे बोहरी पै करिता. वाली सांगत युद्धाला सुरुवात झाली. युवरामध्ये कोठ्यामध्ये राक्षस मारले रक्त त्या ठिकाणी सासायला लागलं. ते रक्त युवराच्या दारातून बाहेर यायला लागलं. एवढं तुंबळ युद्ध झालं. असंख्य राक्षस मारले. बोला वर्ध मायावी असुरासी निरहारी निरकुदा काशी युद्ध करिता एक विसमासी मया विरासी ते संतू. गंमत एक दोन दिवस युद्ध नाही 21 महिने युद्ध चालले. 21 महिने युवरात बरं तर 21 महिने युवरात गेल्यावर मला खाया काहीच मिळालं नाही. उपवासी पोटी युद्ध 21 महिने केलं. त्या युवरामध्ये मायावी राक्षस त्याने पोटभर खाऊन युद्ध करावं आणि मला निरहार पाणी सुद्धा पिया नाही खायला काही नाही बरं का. 21 महिने मी असं युद्ध केलं. युद्ध करून महाराज 21 महिन्यानंतर त्या लोकांचा निपात केला. आता निपात केल्यावर भूक लागली होती ताण लागली होती. युवराच्या बाहेर जावं
निघालो रस्त्यानं. बोल. मारोनिया बयासुरासी आणि मध बाहेरी यावयासी वा, वा, वा. मार्ग नदीसे कासाविसी हा हा हा. बुवा बियसी गुजिले. त्या ठिकाणी युवरामध्ये मयासुराला मारलं, संपले राक्षस. आणि आता असं वाटलं युद्ध संपलं, आपण युवराच्या बाहेर जावं. युवराच्या बाहेर येण्यासाठी निघालो. युवराच्या दाराला आलो तर किर अंधार युवरामध्ये. तू युवराचं दार बुजून गेलास ना. युवराचं दार बंद झाल्यावर मला एवढं वाईट वाटलं, आता काही खरं बघा. युवराचा दार उलटा गौसत नाही, आता आपल्याला बाहेर निघता येत नाही. तर तहान लागली, भूक लागली. ती 21 महिने ज्याने युद्ध केलंय त्याची ही दशा. चिंता तू झालो मग काय झालं. भोवता भोवे विवरांत मार्ग मदनो हे प्रात गुप्त दानवान करीती घाता अंधारात अति धाके. गंमत आहे. युवराच्या दाराला की अंधार, रस्ता सापडणार काही कळेना. पोटामध्ये भूक लागली, तहान लागली, कासावीस व्हायला लागली. चिंता लागली, काय करावं, बाहेर कसं निघावं. मी माझ्या बंधूला युवराच्या दारावर ठेवलं. म्हणजे सुग्रीवा, आणि तुझी मला चिंता लागली. मला असं वाटलं माझ्या बंधूचं काही झालं असा. बोला. मग विचार केला मनसी सुग्रीवारे दरपासी आपण बोलविता त्यासी यवनी वेगेसी काढीला. आलो युवराच्या दरवंट्याला आणि मनामध्ये असं वाटलं माझा बंधू सुग्रीव युवराचं रक्षण करायला बसलेला आहे. जरी दैत्य लोकांना युवदार जरी बुजविला बुजवू द्या, पण मी युवराच्या घराला गेल्यावर भावाला हाक मारल्यावर सुग्रीवा अरे दार काढ, मी आलो. भावा माझा आवाज ऐकल्याबरोबर माझा भाऊ येईल, दार उघडा करी. दार उघडा केल्यावर मला बाहेर निघता येईल. आलो म्हणजे दाराला हाका मारलो, अरे सुग्रीवा दार काढ. आता आवाज द्यायला पण त्याला कोणी प्रत्युत्तर द्यायला नाही पाहिजे. मग काय झालं. सुग्रीवा सोये बोलिता पुन्हा हाका देता प्रतिवचन नायकता दुःखावस्था मज झाली. सुग्रीवा दार काढले. बरं बारे आवाज दिलो. बरं आवाज देऊन थकलो, तरी आवाजाला प्रत्युत्तर कोण दिलं नाही. म्हणून मला तळमळ वाटली, भीती वाटली, चिंता लागली. माझा सुग्रीव त्या ठिकाणी दाराचं रक्षण करायला बसलेला, तर मी आवाज द्यालो. का ओळख नाही, काय झालं असेल माझ्या सुग्रीवाला. यदा कदाचित राक्षस लोकांना घात केला नाही ना. चिंता लागली मला. सुग्रीवा तुझ्याविषयी बोल. एक नादारी बैसला होता दानवी ठोकोनी केली घाता कोकळी का देना टोपता चढता मारिला. मला माझ्या भावाची सुग्रीवाची चिंता लागली. वाली म्हणत आहे माझ्या भावाला माझ्या हाताने दाराच्या रक्षणाला बसविला आणि माझा सुग्रीव माझ्या आज्ञा पाळणार होता. पण माझ्या सुग्रीवाचा पोपटी राक्षस लोकांना छळ केला असावा, छळ करून मारला असावा. समोर याची हिंमत नव्हती. जेवढं माझं बळ आहे तेवढं माझ्या भावाचं बळ आहे. पण कपटी लोकांना कपट करून माझ्या भावाला घात केला असावा. सुग्रीवा असं मला वाटलं आणि तुझ्यासाठी उरामध्ये रडायला लागलो, शोक करायला लागलो. माझ्या सुग्रीवाला काय झालं बाबा, काय झालं, का बोलत नाही, काही वर करत नाही. मला चिंता लागली. बघ सुग्रीव मारिला तत्वता बंधू स्नेहे परम व्यथा रडत चढ पडिता दुःखावस्था मध्ये झाली. एवढं दुःख मला झालं. मला एवढ्यामध्ये वाटलं की एवढी हाका मारलो पण माझा भाऊ नाही, राक्षस लोकांना मारला असावा म्हणून मला बोलत नाही.
बंधू राजा सुग्रीवा, तुझ्यासाठी एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं, तुझ्यासाठी मी व्रत का असावीस झालो, का असावीस तळमळू लागलो. माझा लहान बंधू सुग्रीव राक्षस लोकांना मारला, जीवित नाही असं मला वाटलं, तळमळलो. हा आम्हा दोघा सखेच बंधू अनु मात्र नाही विरोध. सुग्रीवा अंतरला बंधू दुःख सिंधू मध्ये झाला. भगवान आम्ही लोक सख्य बंधू, भावात कवाच वाद नव्हता. पण बिघडते महाराज, पैशानं संपत्तीनं घरादारानं वाटणं बरं, कमी जास्ती वाटली झाली महाराज. ते भाऊ त्याला बोलणार, ते त्याला बोलणार, फार भांडणी बसते संसारात. एक वाटी जरी मारते कमीला कमी वाटीसाठी मारामारी झाली, वाटीसाठी तांब्यासाठी लोकांनी सांगा एवढं मला भावा भावता मत्स्यवर. मग त्या ठिकाणी सगळं वाली सांगत आहे, मला असं वाटलं कधीच आमच्या दोन भावामध्ये भांडण झालं नाही, नव्हतंच ना भांडण, एकूण एक प्रेम. पण त्या प्रेमामध्ये मला असं मला वाटलं निश्चित माझ्या भावाचा कपटी लोकांना राक्षसी लोकांना घात केला, आता भाऊ जिवंत नाही. सुग्रीवा तुझ्यासाठी व्रत फार दुःख केलं रे, मी लई दुःख केलं, रडायला लागलो, चित्त धीर देई नाही गेलं. मग काय झालं बरं, हे उदा केला रे सुग्रीवा तू तव माझा निज विसावा. दैत्य मारून आलो ते ठेवा, बंधू गौरवा विसरलासी. युवरामध्ये शोक करायला लागलो. अरे सुग्रीवा सुग्रीवा सुग्रीवा, मला सोडून काय केलं असेल. बंधू राजा 6 महिने 21 महिने युवरामध्ये युद्ध केलो आणि युद्ध करून त्या ठिकाणी वैरी मारले. परत तुझ्या भेटीसाठी आलो रे सुग्रीवा. बोल की रे सुग्रीवा, दार की रे, काढ की रे सुग्रीवा, असा आवाज दिला. बंधू राजा तुझ्यासाठी फार दुःखी झालो सुग्रीवा. किती मला तुझ्याविषयी कळवळा होता माया. तू कसा भाऊ मारावं म्हणून दाराला दगड लावला, असं खुर्ची राजा झाला असं राजा तुला भाऊ मारावं काय माहिती. हा वाऱ्यावर भाऊ भाऊ नवस, अरे मला कटर वैरी आहेस म्हणून सुग्रीवाला राग आला, मला माराय झाला रामा. असे असे आमच्या जन्माची कथा आहे बघ. उलंघोनी मदत नेसी सुग्रीवा नावाचे लघुशंकेसी. दानवीनी दाईले दासी उपसा बुक्षीस पुंजाता. सुग्रीवा आजपर्यंत माझ्या आज्ञेत तू वागत गेलास, लघुसंख्येला जरी जायचं झालं तर मला विचारायचा, माझी आजपर्यंत आज्ञा मोडला नाहीस. मला असा भाग झाला, माझ्या लहान भावाला राक्षस लोकांना मारलं, घात झाला भावाचा. तुझ्यासाठी एवढं दुःख केलं, एवढा शोक केला, काय सांगावं सुग्रीवा. त्या शोकाला पारावार नाही असा वाली बोलत आहे बघ. सुग्रीवा वानरा युवराजा जीव प्राणात्मा माझा. दैत्य मारिला युधी समजा कोणी काला मी उरलो. वाली शोक करायला भावाविषयी. माझा बंधू किष्किंधेचा युवराजा, मी लहान बंधू, बंधूला राक्षस लोकांना मारलं, मी का वाचलो म्हणजे भाऊ मेल्यावर. सुग्रीवासारखा सज्जन भाऊ जगात मिळणार नाही. तो भाऊ कपटी लोकांना कपट करून मारला, त्याचा मला खेद झाला. सुग्रीवा तुझ्याविषयी मी तळमळू लागलो, दुःखीत झालो, शोक मला आवरत नव्हता. मग काय झालं बघ. जरी मज सवे आला असता तरी सुग्रीव माझा वाचता. द्वारी मी ठेविता सोय बंधू घाता म्या केली. वाली बोलू लागला, त्याचा अपराधी खरा मी आहे. मी जर माझ्या भावाला माझ्या संग नेलं असलं तर वाचलास. मी भावाला एवढ्याचा दारा ठेवलं, कपटी लोकांना कपट केलं, राक्षस लोकांना घात केला. भावाच्या मरणाला कारणीभूत मीच आहे बरं. माझ्या हाताने भाऊ मी मारला असं दुःख त्या ठिकाणी युवरामध्ये वाली करायला लागला. बरं तुझा बाहेर केला घाता माझा कोंडीले विवरांता. माझा करावया उदरानाथ ये धावत बंधुराया. बंधुराजा तुला एवढ्या दारावर ठेवलं आणि तू माझं रक्षण करू लागलास. माझं रक्षण करता करता धारातील ती
बंधू राजा, अरे सुग्रीवा एक बारी ये, मला भेट दे बाबा, भेट दे बंधू राजा, माझा लहान बंधू तू आहेस. असा वाणी आपलं दुःख भावाच्या पुढे मांडत आहे बघ. आम्ही तुम्ही वेगळे न हो कधी, मज काठवली कुबुदी, तुझ ठेवली द्वारा विधी, मी गायुधी रिघालो. तू आणि मी दोन्ही एकच होत्या, एकूण एकाला कधी तुझी स्मैशा नाही. एका ताटात जेवणारे भाऊ, पण मला कुबुदी काय रे असं. माझ्या भावाला युवराच्या दारावर मी ठेवलं ना, युवरामध्ये मी गेलो, तुला युवराच्या दारावर ठेवल्यामुळं राक्षस आले, युद्ध केले, युद्धात तुला मारलं. कारणीभूत मी आहे सुग्रीवा. अरे बोल रागवा नको, एक बारी ये, मला भेट दे. असा वाणी बोलत आहे बघ. मज लागला बहुत काळ, मज विन लागे सिजळ फाळ, केले तुझ भरोनी सरळ, तत्काळ सांडिला. अनेक तडकाने अवमान राजा सुग्रीवला कोण वाजले ते बघ. मला युवरात गेल्यावर युद्ध कराय बराच उशीर झाला. 21 महिन्याचा कालावधी निघून गेला युवरामध्ये. आता 21 महिने तू माझी आज्ञा पाळस, तुला पियाला पाणी मिळालं नाही, खायला फळे मिळालं नाही, उपाशी पोटी मेलास काय. काय बंधू राजा तुला दुःख झालं, कोण्या दुकानाकडे सोडला असेल सुग्रीवा. ये आणि मला भेट दे, मला बोल. असा वाली असणारा बंधूविषयी कळवू लागला बघ. आई सा सुग्रीवाला गिविल पाहता, अंधारी भोगे विवरांता, दाटीला विवरद्वारी पर्वता, देखिले ते रवी छिद्राय. त्या ठिकाणी वाली युवरामध्ये बंधूसाठी शोक करायला आणि युवरामध्ये गिरट्या मारायला दुःख करून त्या ठिकाणी. तर युवरदार दिसत नाही मला, फाता 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 युवरदार अकल बघण्याच्यानंतर त्या युवरामधून महाराज बारीक छिद्र बारीक छिद्रातून थोडसा प्रकाश येऊ लागला. ते छिद्र पाहिल्याच्या नंतर काय झालं, सुग्रीवाचे निधन मज कोंडोनी मारावी विवरांता, बिलद्वारी घातला पर्वत, राजसमत भोगावया. भाऊ तुला म्हणा बापू एवढा कपटी तू हास, जाणून म्हणून तू गेलास नाही पुढं. तुला वाटलं भाऊ युवरामध्ये गेला आहे, युवरामध्ये भावानं मारावं आणि भाऊ युवरामध्ये मेल्यावर भावाचा राजा आपण भोगावं, असं एवढं मनात कपट आणून युवरावर मोठा धोंडा ठेवला. शिवरदार बुडविलास आणि बुजून किसकिंदेला आलास, राजावर बसलास, राज्य भोगालास आणि मी परत आल्यावर आता माझे पाय धरालास, लिहालास ना. आता दादा आला सोडी ना, लई नम्र दिसालास, तेव्हापासून असं करायलास. भावाला रागाला रामाला कथा सांगत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. शिवाला